ऊसाच्या उत्पादनात वाढ करताना पाणी आणि खत वाचवायचं असेल तर मग ठिबक सिंचन आणि जोड पद्धत वापरा. चला याबद्दल आजच्या व्हिडिओत थोडक्यात माहिती घेऊया. सुरुवात करा उगवणीच्या काळापासून. जानेवारी फेब्रुवारी मध्ये परंपरागत पद्धतीने 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्या. मात्र ऊस वाढीच्या टप्प्यावर ठिबक वापरा. उन्हाळ्यात दररोज आणि हिवाळ्यात 1 दिवसाआड पाणी द्या. यामुळे तुमचं पाणी वाचेल आणि पीक हिरवगार राहील. ठिबकद्वारे 80% खताची मात्रा पुरेशी आहे. शिफारशीत 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद, 155 किलो पालाश प्रति हेक्टर ऐवजी 200 किलो नत्र, 92 किलो स्फुरद, 92 किलो पालाश प्रति हेक्टर वापरा आणि 25% खत बचत करून उत्पादनात 8.20% वाढ मिळवा. जोड पद्धती वापरा. सलग 2 सऱ्यांमध्ये 45 ते 60 सेंटीमीटर अंतरावर डोळ्यांची लागवड करा आणि नंतर एक सरी मोकळी सोडा. ही पद्धत केवळ पाण्याचे नियोजन सुलभ करत नाही तर ऊस लोळण्याची समस्या कमी करून व्यवस्थापन सोपं करते. ठिबक सिंचनामुळे केवळ उत्पादनच वाढत नाही तर खतांची कार्यक्षमता वाढते आणि पाण्याचा ताळमेळ साधता येतो. अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा.